ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजप नेत्याची घराबाहेर निर्गुण हत्या, पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ। पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची घराबाहेर निर्गुण हत्या झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळल्याचं चित्र आहे। दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर परिसरात दुर्गा पूजा समितीच्या नियंत्रणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळालं। या मारामारीत भाजप कार्यकर्ता बापी प्रामाणिक वय वर्ष 45 यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले। ही घटना रविवारी रात्री हरदह ग्रामपंचायत परिसरातील उत्तर टांगेर बेरिया येथे घडल्याची माहिती आहे। दुर्गा पूजा समितीचे नियंत्रण कोणत्या गटाकडे असणार यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला। काही वेळातच हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला। याच संघर्षादरम्यान बापी प्रामाणिक गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या हत्येप्रकरणी बापी प्रामाणिक यांच्या कुटुंबियांनी स्थानिक निलंबित भाजप नेते सुजन मंडल यांच्यावर गंभीर आरोप केले। कुटुंबियांच्या आरोपानुसार सुजन मंडल यांच्या कटानुसार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बापी यांना घराबाहेर बोलवलं आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सुजन मंडल यांच्याबाबत वेगळी माहिती दिली। सुजन मंडल यांची काही दिवसांपूर्वी पक्षातून हकलपट्टी करण्यात आल्याचं भाजपकडून स्पष्ट केलं जात आहे। भाजप राज्य समितीचे सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष उत्तम कर यांनी या घटनेमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला। तसेच ज्या भाजप नेत्यावर कुटुंबियांकडून आरोप करण्यात येत आहेत त्याला पक्षातून आधीच काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी सांगितली। दरम्यान या घटनेमुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता। काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटनाही चर्चेत होती। निवडणुका होऊन 3 महिने उलटले असताना राज्यातील राजकीय वातावरण शांत झालेलं नसल्याचं या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झालं आहे। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।